वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर होण्याची शक्यता आहे। फरार वाल्मिक कराडच्या शोध मोहिमेला सीआयडी कडून आता वेग देण्यात येतोय। सीआयडी कडून आणखी 2 पथकं ही शोधासाठी रवाना झालेत। सीआयडीच्या एकूण 4 टीम वाल्मिक कराडचा शोध घेत आहेत। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याकडे आहे, आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील आपण त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, आता आधी असं म्हटलं जात होतं की बीडमध्ये वाल्मिक कराड हा हजर होईल, शरण येईल, मात्र आता असं म्हटलं जाते की पुण्यामध्ये तो सीआयडीच्या मुख्यालयात हजर होऊ शकतोय। सीआयडी कडून तसा तपास सुरू करण्यात आलाय। खरं तर सीआयडी कडून काल त्यांची बँक खाती जी आहेत ती गोठवण्यात आली आणि त्यानंतर वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथकं जी आहेत ते पुण्यातल्या मुख्यालयातून रवाना करण्यात आलेले आहेत। मात्र सीआयडीच्या तपासानुसार वाल्मिक कराड हा पुण्याच्या आसपास असल्याची माहिती आहे आणि त्या संदर्भाने सीआयडी आता तपास करत आहे। असंही बोललं जात आहे की स्वतः वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडीच्या कार्यालयात स्वतः हजर होण्याची शक्यता आहे, समर्पण करण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सीआयडी कडून तपासल्या जात आहेत। कालपासून वेगवेगळे स्क्रीनशॉट, सोशल मीडियावरले फोटो जे आहेत ते वाल्मिक कराडचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र वाल्मिक कराड कुठं आहे हा खरा प्रश्न आहे। पुण्यात शक्यता यासाठी वाढलेली आहे की पुण्यातल्या 2 महिलांची चौकशी जी आहे ती सीआयडी कडून करण्यात आली आणि त्या संदर्भाने सगळे धागेदोरे जे आहेत ते पुण्यात असल्याची माहिती सीआयडी कडे आलेली आहे आणि त्या संदर्भाने आता तपास सुरू आहे। त्यामुळे आज दिवसभरात कुठल्याही क्षणी वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात येऊ शकतो किंवा सीआयडी त्यांना ताब्यात घेऊ शकते, अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा बालाजी। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्यात सविस्तर तपशिलासाठी।